राळेगाव बसस्थानकासमोरील जीवघेणा खड्डा तातडीने बुजविण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी। राळेगाव बसस्थानकासमोरील मुख्य डांबरी रस्त्यावर पडलेल्या जीवघेणा खड्ड्यामुळे नागरिक व वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून हा खड्डा तात्काळ बुजविण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नगरपंचायत राळेगावच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली। सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने तो खड्डा वाहनचालकांच्या लक्षात येत नाही। त्यातच बसस्थानक परिसरातील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी हा खड्डा अपघातांना आमंत्रण देत असून वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे। गत शुक्रवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास पावसाचे पाणी साचलेले असताना आणि परिसरात अंधार असल्यामुळे 2 दुचाकीस्वार या खड्ड्यात होऊन अपघातग्रस्त झाले। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वेळेत उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शिवसेनेने निवेदनात नमूद केले आहे। यावेळी नगरपंचायत प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन बसस्थानकासमोरील जीवघेणा खड्डा तसेच शहरातील इतर धोकादायक खड्डेही त्वरित बुजवावेत अशी ठाम मागणी करण्यात आली। निवेदन देताना शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील, शहरप्रमुख शंकर गायधने, महिला आघाडीच्या शहर संघटिका पार्वता मुखरे, उपशहरप्रमुख देवराव नाखले, उपतालुकाप्रमुख अमोल राऊत, शहर संघटक योगेश मलुंडे, उपशहरप्रमुख श्रीकांत कोदाणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।